नमस्कार. आम्ही आज चाललो आहे आगरी महोत्सवासाठी. आमच्या इथे आगरी महोत्सव असतो 3 दिवसाचा. तर आम्ही शेवटच्या दिवशी जातो आहे आणि आज इथे येणार आहे चव्हाण. तर रॉकस्टार सिंगर सगळ्यांनाच माहिती असेल. तर आम्ही पोहोचलो आहे आता इथे. चला मग बघूया की काय थोडं आपण स्टार्टिंग खूप सारे दुकानं असतात, स्टॉल असतात खाण्यापिण्याचे. बघा पर्स, खाण्यापिण्याचे स्टॉल, खूप काही असतं. आणि मी म्हणते मॉलपेक्षा इथे जास्त मज्जा असते. तर हे बघा रांगोळींची किती सुंदर सुंदर डिझाईन होत्या. आणि प्लीज मी तुम्हालाही म्हणेन की असे जे छोटे मोठे दुकानं असतात त्यांच्याकडनं प्लीज खरेदी करत जा, कारण की यांची रोजीरोटी हीच असते. आणि सगळं फॅमिली घेऊन वगैरे हे असे राहतात. तर प्लीज यांच्याकडनं काहीतरी वस्तू घ्या. तर हे बघा आता आपण मध्ये एंट्री करतो आहे. हे बघा किती सुंदर आहे आणि सगळ्याकडे गर्दी आहे, खूप गर्दी आहे आज, कारण की आज रॉकस्टार सिंगर येणार आहे. तर खूप गर्दी आहे आज आणि खूप छान उपक्रम असतो हा जो राबवला जातो. खरंच सुंदर आहे. सगळ्याकडे वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात. आणि हे आहे ते ग्राउंड जिथे कार्यक्रम आपला होणार आहे. तर हे आता खरंच कार्यक्रमाची सुरुवात होईल. आम्हाला पास भेटला होता. तर बघूया आपल्याला आपली जागा कुठे आहे आणि जाऊया. गर्दी अजून वाढत नाही आहे, त्यामुळे पटकन जाऊया आणि आपल्या सीटवर बसूया. मी तर खूप एक्सायटेड आहे. तर माझ्यासोबत तुम्ही पण आहात का नक्की सांगा. तर चला मग आता आपले सीट बघूया आणि जाऊन बसूया. VIP पुढचे एक सेक्शन जो असतो तो VIP चा असतो. तर VIP च्या मागे आपण बसणार आहोत. तर चला पटकन आपण बसूया. कार्यक्रम आता सुरू होईल लवकरच. तर हे बघा आम्ही बसलो आहोत आणि आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा. तर आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता सुरू होतो एक कार्यक्रम, लवकरच सुरू होणार आहे. आणि किती सुंदर डेकोरेशन केलं आहे. सिरियसली असं वाटतं आहे की आपण कुठे आलो आहे असं. आणि हे ते सर आहे ज्यांनी हा सगळा उपक्रम राबवला आहे, वामन म्हात्रे सर. तर हेच आयोजक आणि कार्यक्रमाची सुरुवात आता होते आहे. खूप सुंदर यांना. तर आता कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे गणेशवंदनने. उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके प्रमुख मान्यवर ज्यांना खऱ्या अर्थाने आयफा अवॉर्डने सन्मान केलेला आहे, श्री अवॉर्डने सन्मान केलेला आहे आणि त्यानंतर 2 वेळा फिल्म अवॉर्डने सन्मान केला आहे, 3 वेळा झी अवॉर्डने सन्मान. चला बोल आहे बोल आता बोल. here we go countdown begins. आणि येत आहे आपल्या सर्वांची माहिती करण्यासाठी आपण मोबाईलचे 5 स्थान करायचे आणि त्यांचं स्वागत करायला आहे, कारण की हा सीधा पहिल्यांदा वामनदादा म्हात्रे यांच्या आयुष्यात होता. वामनदादा फाउंडेशन आहे आधी पासून 2025 मध्ये या ठिकाणी या आपल्या आजोबा आहे
में भी पिज गए नैन लगिया बारिशा रोवे पलका दे कोने विच नींद मेरी नैन लगिया बारिशा जुड़ी गिरन चोट लगे दिल पे नैन लगिया बारिशा रुत बिरहा दे मधुला दी छा गई खाली 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 रातों से होने लगी है दोस्ती खोया खोया इन राहों में अब मेरा कुछ भी नहीं हर पल हर लम्हा मैं कैसे सहता हूँ हर पल हर लम्हा मैं खुद से ये कहता रहता हूँ तुझे भुला दिया हो तुझे भुला दिया हो फिर क्यों तेरी यादों ने मुझे रुला दिया हो मुझे रुला दिया काली काली खाली रातों से होने लगी है दोस्ती खोया खोया इन राहों में अब मेरा मला बाहेर पडावं लागलं कारण की 11:30 वाजले होते आणि दुसऱ्या दिवशी सोमवार होतं तर थोडं काहीतरी खायचं होतं नाही तर उपवास लागला असता आणि हे ट्रिकलाही थोडं पाण्यामध्ये बसायचं होतं तर बसलो आहे आम्ही आता त्याच्यासोबत मलाही बसावं लागलं तर चला मग आता आपण राऊंड मारूया पटकन आणि राऊंड मारून झाला आमचा आता मी बघतो काहीतरी खायला भेटतं काही ते बरेच प्रकार होते बरेच म्हणजे खूप ऑप्शन होते आणि आम्ही तर व्हेज आहोत तर नॉनव्हेजसाठी तर भरपूर ऑप्शन होते पण नॉनव्हेजकडे आम्ही गेलो नाही कारण की आम्ही नॉनव्हेज खात नाही तर व्हेजमध्ये ऑप्शन बघा पापड होते फ्राय पापड आणि खूप मोठा असा फुगणारा पापड होता तो आणि नंतर दाबेली होती कुल्हड पिझ्झा होता भरपूर पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार होते चायनीजचे वेगवेगळे प्रकार होते आणि हे स्पेशली थालीपीठ ज्याची रेसिपी मी सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर हे थालीपीठ खूप सुंदर लागतात तर तेही होते पुरणपोळी होती असे बरेच प्रकार होते खायचे हे बघा आपली ही पुरणपोळी नंतर थालीपीठ तर मी तुम्हाला दाखवले भजी होते वेगवेगळे प्रकारचे खूप ऑप्शन होते पण आम्ही जास्त काही खाल्लं नाही थोडंफार खाऊन आम्ही लगेच निघालो कारण की बराच उशीर झाला होता तर आता आम्ही चाललो आहे घराकडे आणि चला मग भेटूया उद्या बाय